तर कसं आहे पब्लिक सकाळी उठून आपल्या सर्व म्हशी गाईंचं पाणी दूध बीत काढून लगे त्यांना वैरण बिरण देऊन लगे त्यांना आता इकडच्या वाड्यात बांधायचं आहे. त्याच्या आधी आपल्या सर्व गाईंना बांधून घेऊ मग त्यांना बांधू. मग काही इकडच्या वाड्यात रात्री लाईट आली होती तर नद्यांचं पाणी सर्व आपल्या इकडच्या वाड्यातच तुंबून गेलेलं होतं. मग काय ते काम करून लगे आपल्या सर्व शेळ्यांना लगेच पशुहार बिशुहार द्यायचा तर मग काय फायनली पशुहार बिशुहार देऊन दिला. एक एक करून सर्वांना पशुहार बिशुहार देऊन त्यांच्या पण तिकडच्या वाडीची गांबीन साफ करावी लागेल. मग काय फायनली सर्वांना पशुहार देऊन लगे खट्टा घेतला आणि इकडच्या वाडीची गाण साफ करण्यासाठी आलो. हे बघा फायनली गांबीन साफ केली. आपल्या लहान भावाने मिळून दोघांनी शेळ्या बिड्या बाहेर काढल्या आणि हे दोन तर बघा कसे धमाल करताय कुटीच्या चाऱ्यावरती ज्वारीच्या चाऱ्यावरती. मग काय लगेच फायनली इकडच्या वाड्यात म्हशी गाई बांधण्याची सुरुवात झालेली बरं का. आपल्या आजोबा घालताय एक एक म्हशी गाई. मग काय लगे गवाराच्या शेताकडे चक्कर मारून येतो म्हणतो तर बघतो तर काय डायरेक्ट गवाराला शेंगा आलेल्या आहे. बघा अशा प्रकारे मी तर डायरेक्ट चक्कच झालो म्हणतो गवाराला शेंगा पण यायला लागल्या. पण ती अजून लहान आहे म्हणून तिला तोडायच्या टायमाला लई अवकळ्या होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि